नमस्कार, मी निकेत इंगळे आणि आपण पाहतात 24 तास महानगर. काल समाज माध्यमांवरती आणि बातमीपत्रावरती एक बातमी आली, ज्या बातमीनंतर महाराष्ट्राच्या संपूर्ण राजकारणामध्ये पुन्हा एकदा खळबळ माजली. ही बातमी तशी नवीन नाही, कारण की गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राला प्रतीक्षा असलेल्या एका गोष्टीची चाहूल पुन्हा एकदा कालच्या एका बातमीला लागली. निमित्त होतं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची महेश मांजरेकर यांनी घेतलेली मुलाखत. या मुलाखतीमध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरे यांनी असं म्हटलं, की जर महाराष्ट्र हितासाठी मराठी माणसाच्या, मराठी भाषेच्या हितासाठी जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांना एकत्र यावं लागलं, तर कुठेही कोणत्याही प्रकारची अडचण असणार नाही. कोणत्याही प्रकारचे वाद हे महाराष्ट्र हितापेक्षा मोठे नाही. महाराष्ट्र हा खूप मोठा आहे. अशा प्रकारचे विधान राज ठाकरे यांच्याकडून करण्यात आली. त्यानंतर या विधानाला प्रतिसाद देत असताना उद्धव ठाकरे यांच्याकडून सुद्धा सकारात्मक प्रतिसाद आला आणि त्यांनी सुद्धा असं म्हटलं, की अशा प्रकारचे कोणतेही वाद आमच्या दोन्ही भावांमध्ये नाहीत. महाराष्ट्र हित जर जपायचं असेल, मराठी माणसाचं हित जर आमच्या दोघांच्या एकत्रित येण्यामध्ये असेल, तर कोणत्याही प्रकारची अडचण असणार नाही. आणि या दोन्ही भावांच्या प्रतिसादानंतर, साधा प्रतिसादानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, खास करून मराठी माणसांमध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालं. अनेक प्रतिक्रिया आपण ज्यावेळी घेतल्या, त्या प्रतिक्रियांमधून प्रत्यक्ष मराठी माणसांचं, सामान्य नागरिकांचं असं मत होतं, की हीच ती वेळ आहे ज्या वेळी महाराष्ट्राचे हे दोन्ही नेते, हे दोन्ही ठाकरे बंधू यांनी एकत्र यावं. आता नेमकी परिस्थिती काय आहे आणि एकूणच या संपूर्ण घटनेचा पुढे परिणाम काय होऊ शकतो, अगदी याची थोडक्यात आपण आज चर्चा करणार आहोत. खरं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज भारतीय जनता पक्ष, शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची सत्ता आहे. विरोधी पक्ष कुठेतरी अतिशय मोठ्या प्रमाणात कमकुवत आहे. मात्र अशा परिस्थितीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी अशा संघर्ष बघत असताना मनसे हा तिसरा पर्याय म्हणून लोकांसमोर गेली अनेक दिवसांपासून उभा ठाकला आहे. मात्र याच्यामध्ये मनसेला एक सकारात्मक जोडीची आवश्यकता आहे. ही लोकसभेची निवडणूक असेल, विधानसभेची निवडणूक असेल, यामध्ये प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट आहे. राज ठाकरे यांनी हा जो निर्णय किंवा ही जी एक हवा म्हणा किंवा सर्वसामान्य लोकांच्या मनातली नस जाणून घेत कालच्या मुलाखतीमध्ये हे जे वक्तव्य केलेलं आहे, या वक्तव्यानंतर मला असं वाटतं की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनाही कळून चुकलं असावं, की ज्या भारतीय जनता पक्षावरती किंवा ज्या इतर सहकार्यांवरती त्यांनी अनेक वर्ष विश्वास ठेवला, विश्वास ठेवत त्यांनी राजकीय प्रवास केला, त्यांनी मात्र त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. असं ते नेहमी त्यांच्या तोंडूनही येतं. मग ते गद्दारांची फळी असो, खंजीर खुपसणं असो, अनेक वेगवेगळे शब्द त्यांच्या माध्यमातून येतात. मात्र या सगळ्यातून शिकण्यासारखी गोष्ट अशी, म्हणजे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, की उशिरा आलेलं शहाणपण, की मराठी माणसाच्या हितासाठी का होईना, महाराष्ट्र हितासाठी का होईना, पण आता ठाकरे बंधूंनी एकत्र येणं गरजेचं आहे. खरं तर या एकत्र येण्यावरती बऱ्याच नेत्यांकडून, बऱ्याच पुढाऱ्यांकडून अनेक विविध तर्क-वितर्क लढवले गेले. काहींनी असंही म्हटलं, की ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे असं काही मोठा राजकारणात फरक पडणार नाही किंवा आम्हाला काही फरक पडणार नाही, वगैरे वगैरे. पण एक गोष्ट मात्र नक्की, की नुसत्या चर्चेने किंवा नुसत्या या हवेने संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण कुठेतरी हललंय. मला असं वाटतं, जी लोक असं म्हणतात की ठाकरे बंधू एकत्र आल्याने काही परिणाम होणार नाही, खऱ्या अर्थाने त्याच सगळ्या मंडळींना मोठा फटका बसणार आहे. बरं, नेमकं ठाकरे बंधू एकत्र आले आणि ही काळाची गरज यासाठी आहे, की ज्या मुंबई महाराष्ट्रात आपण राहतो आहोत, त्या मुंबई महाराष्ट्राच्या संदर्भात घेतले गेलेले काही निर्णय, अगदी काल परवाचा महाराष्ट्र शासनाचा जो हिंदी भाषा सक्तीचा निर्णय आहे, अतिशय विचित्र परिस्थिती निर्माण करणारा हा निर्णय, ज्याच्यावरती सुद्धा अनेक तर्कवितर्क लढवले गेले. मात्र या सगळ्या गोष्टींना, या निर्णयांना विरोध किंवा आपली बाजू कणखरपणे मांडण्यासाठी कुठेतरी एक मजबूत फळी आपल्या महाराष्ट्राकडे, मराठी माणसांची फळी असणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं ती फळी उद्धव ठाकरे गट आणि मनसे या दोघांच्या एकत्रितकरणाने उभी होऊ शकते, असं मला वाटतं. त्यामुळे हीच ती वेळ आहे, की ज्यावेळी या गोष्टींना विरोध करायचा असेल, त्यावेळी कुठेतरी मराठी माणसाची ताकद एकवटणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरा एक मुद्दा आहे, की मुंबई सारख्या शहरामध्ये, जी महाराष्ट्राची राजधानी आहे, त्या मुंबईसारख्या शहरामध्येच मराठी माणूस आणि मराठी भाषा कुठेतरी हाल सोसत आहे.
बरं, हे नुसतं बोलण्यापुरतं नाही, तर प्रत्यक्ष अनुभव प्रत्येकाला येत आहेत. प्रत्येकाला अनुभव आल्यानंतर मग कुठेतरी मनसे आणि इतर पक्षांची आठवण येते. खास करून मनसेचं मी म्हणेन. याचं कारण असं, की निवडणुकीमध्ये आपल्याला त्याची आठवण येत नाही. निवडणुकीमध्ये मात्र लाडकी बहीण योजना असतील, इतर विकासाच्या मोठमोठ्या बाता असतील, या सगळ्यांची आठवण येते. मात्र मराठी माणसावरती अन्याय झाल्यानंतर, मराठी भाषेवरती अन्याय झाल्यानंतर मनसेची आठवण येते. हे आता कुठेही कोणी नाकारू शकणार नाही असं मला वाटतं. कारण की प्रत्येकाचा तो अनुभव आहे. प्रत्येक मराठी माणसाने घेतलेला तो अनुभव आहे. गेल्या काही काळामध्ये मुंबई शहरांमध्ये आणि मुंबई आसपासच्या शहरांमध्ये मराठी माणसांवरती होत असलेले हल्ले, मराठी भाषेवरती होत असलेले हल्ले, इतर उपऱ्यांची होत असलेली दादागिरी, ह्या सगळ्या गोष्टीला जर कुठेतरी आळा घालायचा असेल, कायद्याने तर आळा मला वाटत नाही तो बसतो आहे. कारण की प्रशासन त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची कठोर कारवाई करताना दिसत नाही. पण कायद्यासोबत जर राजकीय इच्छाशक्ती जर आपल्याला एकत्रित करायची असेल, तर त्यासाठी मनसे आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांना एकत्र येणं काळाची गरज आहे. आता याच्यावरती दुसरा एक विषय असा, की मनसे आणि शिवसेना जरीही विचारसरणीने कुठेतरी सोबत चालणारे पक्ष असले, तरी त्यांच्यामध्येही काही मतभेद आहेत. कार्यकर्त्यांमध्ये मतभेद आहेत. दोन भाऊ जरी एकत्र आले, तरी त्यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते हे सगळे एकत्र येणं खूप गरजेचं आहे. कारण गेल्या काही काळामध्ये त्यांच्यामध्येही झालेली थोड्याफार प्रमाणात का होईना पण धुसफूस आहे. पण याच्यावरती मी एक सुतोवाच असं करेन, की ज्या अर्थी आपण विचार करूया गेल्या 5 ते 10 वर्षामध्ये संपूर्ण देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये झालेल्या घडामोडींचा आपण विचार केला अगदी थोडक्यात, तर ज्या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊ शकते, त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष, फुटलेली शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊ शकते, ज्यांची विचारसरणी अजिबात जुळत नाही. बरं, ज्यावेळी ही मंडळी सगळी एकत्र आली, त्यावेळी त्यांनी एक कॉमन प्लॅन केला होता महाराष्ट्राच्या विकासाचा आणि त्या विकासाच्या मुद्द्यावरती त्यांनी एकत्र येत सरकारही स्थापन केलं, सत्ताही भोगली. मग मला असं वाटतं, की जर असे विरोधी भासाचे पक्ष, विरोधी मतांचे पक्ष जर महाराष्ट्र विकासासाठी एकत्र येऊ शकतात, तर मला असं वाटतं, की महाराष्ट्र हितासाठी पुन्हा एकदा मराठी माणसाच्या हितासाठी आपले मतभेद, आपले मनभेद बाजूला ठेवत एक कॉमन प्रोग्राम आपण जर आखलात, एक जर कायमस्वरूपी कॉमन प्रोग्राम जर आखला आणि हे दोन पक्ष जर एकत्र आले, तर मला वाटत नाही, की त्या नेत्यांमध्ये किंवा कार्यकर्त्यांमध्ये कुठेही दुफाळे झाले. उलट पक्षी शिवसेनेची आणि मनसेची दोघांची महाराष्ट्रामध्ये ताकद वाढेल आणि पुढील काळामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये राजकीय पक्षांमधली जी दुफळी आता झालेली आहे, राजकीय पक्षांचं महत्व कमी करण्याचा डाव कुठेतरी राष्ट्रीय पक्षांचा आहे, तो उधळून लावला जाईल आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये मनसे, शिवसेना यांच्या माध्यमातून मराठी माणसांची ताकद एकवटली जाईल आणि ही एकवटलेली ताकद मराठी माणसाच्या विकासाला कारणीभूत ठरेल. त्यामुळे कुठेतरी हे राजकारण पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विकासाचंच आहे, हे कोणीही नाकारून चालणार नाही. असं कुठेही मराठी अस्मिता आहे, महाराष्ट्र धर्म आहे, या सगळ्या गोष्टींसोबत आपला विकासही आहे, हे आपण विसरून चालणार नाही. त्यामुळे शिवसेना आणि मनसे एकत्र आली तर पुढच्या काळामध्ये कोणाच्याही भुवया उंचावायला नकोत. उलट पक्षी आपण सर्वांनी, माझ्या 24 तास महानगरच्या सर्व प्रेक्षकांना, मराठी जनांना सगळ्यांनाच विनंती असेल, खास करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्वच कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांना आणि मनसेच्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांना आमच्याकडून विनंती असेल, की जर अशी घटना महाराष्ट्रात घडत असेल, हे दोन भाऊ एकत्र असतील, येत असतील, तर आपण सर्वांनी सकारात्मक प्रयत्न केला पाहिजे, सकारात्मक पाऊल उचललं पाहिजे. दोन भावांकडून तर शाब्दिकरित्या का होईना पण पाऊल उचललं गेलेलं आहे. कार्यकर्त्यांनी हे उचललेलं पाऊल कुठेही मागे पडू देऊ नका. आपणही सर्वांनी जोर लावा आणि कदाचित माहित नाही मी हे विधान करतोय, मात्र येणाऱ्या मे महिन्यामध्ये अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त समजला जातो. आपल्या हिंदू धर्मामध्ये या मुहूर्ताला खूप महत्व आहे आणि मला असं वाटतं, की या सुवर्ण युतीची, मी सुवर्ण युती याला म्हणतो, महाविकास युती, महायुती याही पेक्षा त्या युतीला सुवर्ण युती असं नाव देऊया. ही मनसे शिवसेनेची सुवर्ण युती ही याच अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर व्हावी अशी आपण अपेक्षा करूया आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रात, मुंबई शहरामध्ये, संपूर्ण देशातच मराठी माणसांची ताकद खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा सिद्ध करावी अशी मी याही दोन्ही भावांना शुभेच्छा देतो, विनंती करणार आहे. आपल्यालाही सर्वांना शुभेच्छा देणार आहे, की भविष्यामध्ये जर अशी कुठली घटना घडली तर आपल्या सर्वांनाच ही सकारात्मक ठरेल.
एक सुवर्ण काळ पुन्हा एकदा महाराष्ट्र बघेल अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया. मात्र अधिक बातम्यांसाठी आपण पाहत राहा 24 तास महान.